सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायती अंतर्गत केळुणे येथे मंगळवारी मध्यरात्री वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने मानेवर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सखाराम गावित वयवर्ष 66 व त्यांच्या पत्नी बायजाबाई सखाराम गावित वयवर्ष 63 अशी मृतांची नावे आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सखाराम गावित व बायजाबाई गावित हे नेहमीप्रमाणे त्यांच्या राहत्या घरात झोपले होते। मंगळवारी रात्री सुमारे 12 वाजेच्या दरम्यान कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार करून त्यांची हत्या करण्यात आली। या घटनेची माहिती सकाळी परिसरात पसरल्यानंतर पोलीस पाटील बापूराव भोये यांनी पोलिसांना कळविले। माहिती मिळताच सुरगाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत अहिरे, उपनिरीक्षक मनोज कुवर, हवालदार शिवराम गायकवाड, गणेश आव्हाड, मनोज चव्हाण, रमेश चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे। फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी दाखल होऊन तपासासाठी आवश्यक पुरावे संकलित केले आहेत। दरम्यान पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देविदास रघुनाथ गावी व नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दोघांनीही हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार मृत दाम्पत्य मद्यपान करून दररोज शिवीगाळ व कटकट करीत असल्याने त्यांना कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी संगनमताने हत्या केल्याची कबुली दिल्याचं सांगण्यात आलं। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर टी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत माहिती घेतली आहे। या प्रकरणात पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे करीत आहेत। तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल मोरे, धनंजय सिलावट यांच्यासह सुरगाणा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत। अवघ्या काही तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याने परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी महेंद्र लोढा, सुरगाणा।